नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल विमानतळ आहे. शहराच्या मुख्य भागापासून विमानतळाचा परिसर काहीसा बाहेरच्या बाजूला आहे. विमानतळाच्या मागच्या बाजूला एक गाव आहे. विमानतळाच्या मागील बाजूच्या कंपाऊंडच्या पलीकडे गेल्यावर हा परिसर लागतो. हा परिसर सामान्यपणे बराचसा निर्जन आणि एकांत असलेला आहे. स्थानिक लोक या भागातून ये जा करण्यासाठी रस्ता वापरतात. काही वेळा कॅब चालक देखील मुख्य रस्त्याने गेल्यावर टोल भरावा लागू नये म्हणून शॉर्टकट म्हणून या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे अनेक वेळा कॅब चालक या गावातून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करून विमानतळाच्या मागच्या बाजूला पोहोचतात. अशाच्या एकांत परिसरात 31 जुलै 2019 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता त्या भागातील एक व्यक्ती नेहमीप्रमाणे चालत जात होती. तेव्हा त्याला विमानतळाच्या कंपाऊंड लगत एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तो घाबरून त्या महिलेकडे गेला. त्याला प्रश्न पडला, हे काय? हा इतका एकांत परिसर होता आणि विमानतळाच्या मागच्या बाजूला असल्यामुळे इथे एवढ्या सकाळी कुणी व्यक्ती असण्याची शक्यता फारच कमी होती. संशय आल्यामुळे तो त्या महिलेच्या जवळ गेला आणि तिथे गेल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून तो हादरून गेला. ती महिला मृत अवस्थेत पडली होती. तिच्या डोक्यावर एका कठीण वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला होता आणि त्यामुळे तिच्या डोक्यातून रक्त आलं होतं. तिच्या शरीरामध्ये कोणतीही हालचाल नव्हती. त्याने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. काही वेळातच त्या परिसरातील इन्स्पेक्टर अमोल देशमुख यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांची नाईट शिफ्ट नुकतीच संपली होती. ते घरी जाऊन आराम करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना फोन आला. सर, इथे एका महिलेचा मृतदेह सापडला आहे, तुम्ही लवकर या. अमोल देशमुख लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांची संपूर्ण टीम देखील तिथे आली. घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वात पहिला प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला, या एकांत परिसरात ही महिला आली तरी कशी आणि तिची हत्या नेमकी कशी झाली? मृतदेहाची तपासणी करताना इन्स्पेक्टर अमोल देशमुख यांना काही धक्कादायक गोष्टी आढळल्या. त्या महिलेच्या डोक्यावर एका कठीण वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला होता. तिच्या शरीराच्या काही भागांवर चाकूने वार केल्याच्या खुणा देखील होत्या. एवढंच नाही, जवळच बांधकामासाठी वापरला जाणारा एक हॉलो ब्लॉक देखील पडला होता. तो ब्लॉक तिच्या डोक्यात मारण्यात आला होता. म्हणजे ही महिला जिवंत राहू नये यासाठी तिच्यावर अनेक वेळा आणि वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करण्यात आला होता. अमोल देशमुख घटनास्थळी बारकाईने पाहणी करत होते. तेव्हा घटनास्थळापासून थोड्या अंतरावर त्यांना आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. एका कारच्या टायरच्या खुणा त्या ठिकाणी होत्या. पोलिसांनी त्या टायरच्या खुणांचे फोटो घेतले आणि त्याचे इम्प्रेशन देखील जतन केले. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आलं. फॉरेन्सिक टीमने संपूर्ण घटनास्थळाची तपासणी सुरू केली. पण कोणत्याही खुनाच्या तपासात एक गोष्ट सर्वात महत्त्वाची असते, मृत व्यक्तीची ओळख. मृत व्यक्ती कोण आहे हे समजलं तरच तिच्याशी संबंधित लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि त्यातून मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो. पण इथेच इन्स्पेक्टर अमोल देशमुख यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती. ही महिला स्थानिक होती की ती महाराष्ट्राच्या बाहेरची होती, की विमानतळावरून प्रवास करण्यासाठी आलेल्या एखाद्या महिलेची हत्या करण्यात आली होती? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत होते. आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे घटनास्थळाच्या आसपास महिलेची ओळख पटवणारा कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता. तिच्याकडे कोणती बॅग नव्हती, मोबाईल फोन नव्हता, तिच्या ओळखीशी संबंधित कोणती देखील कागदपत्रे नव्हती. जणू तिची ओळखच पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कारण पोलिसांना मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी जितका जास्त वेळ लागेल तितका मारेकऱ्याला पळून जाण्यासाठी वेळ लागणार होता. आता पोलिसांसमोर एकच मोठं आव्हान होतं, ही महिला नेमकी कोण आहे आणि तिला इतक्या निर्दयपणे कुणी मारलं? महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिच्या अंगावरील जीन्स, घड्याळ आणि चप्पल यांचा आधार घेतला. पोलिसांनी वेगवेगळ्या दुकानामधून या वस्तू कुणी खरेदी केल्या असतील याचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी जीन्स किती लोकांनी खरेदी केली, घड्याळ किती लोकांनी खरेदी केलं आणि चप्पल किती लोकांनी खरेदी केली याची माहिती गोळा केली. पण एवढ्या मोठ्या संख्येचे लोक असल्यामुळे तपास पुन्हा एका डेड एंडवर जाऊन थांबला. मग पोलिसांनी आणखी एक फिल्टर लावण्याचा प्रयत्न केला. या वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तींच्या नावामध्ये यस या अक्षराने नाव सुरू होणारी व्यक्ती कोण आहे याचा शोध घेण्यात आला. पण त्यातून देखील पोलिसांना कोणताही ठोस धागा मिळाला नाही. अशा प्रकारे महिलेचा मृतदेह सापडून 6 दिवस झाले होते. पोलिसांवर प्रचंड दबाव वाढत होता.
मीडियामधून सामान्य नागरिकांकडून आणि इतरांकडून प्रश्न विचारले जात होते. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागे एका महिलेचा मृतदेह सापडतो आणि 6 दिवस झाले तरी ती महिला कोण आहे हे पोलिसांना समजत नाही. पोलिसांसाठी ही परिस्थिती खूपच कठीण झाली होती. तेवढ्यात पोलिसांच्या एका खबऱ्याकडून फोन आला. तो म्हणाला, सर, एका व्यक्तीला मी चहाच्या टपरीवर बोलताना ऐकलं. तो सांगत होता की त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या बायकोची हत्या केली आणि तिचा मृतदेह विमानतळाच्या मागच्या बाजूला नेऊन टाकला. हे ऐकताच पोलिसांना मोठा धक्का बसला. त्यांच्या मनात लगेच विचार आला, कदाचित हाच या महिलेचा मारेकरी असू शकतो. कारण विमानतळाच्या मागच्या बाजूला हत्या होणं हीच अत्यंत दुर्मिळ अशी गोष्ट होती. पोलिसांनी वेळ न घालवता त्या व्यक्तीला शोधून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याला विचारण्यात आलं, तू चहाच्या टपरीवर नेमकं काय बोलत होता? सुरुवातीला त्यानं सगळं नाकारलं, पण पोलिसांनी चौकशी सुरू ठेवल्यानंतर शेवटी त्याने कबूल केलं. तो म्हणाला, हो सर, मीच माझ्या बायकोची हत्या केली आणि तिचा मृतदेह विमानतळाच्या मागच्या बाजूला नेऊन टाकला. पोलिसांनी त्याला विचारलं, तो मूळचा कुठला आहे? त्यानं सांगितलं, मी पश्चिम बंगालचा आहे. आता पोलिसांना वाटलं ही केस सुटली, कारण त्याच्या समोरच आरोपी आपल्या बायकोच्या हत्येची कबुली देत होता. त्याची बायको उत्तर भारतातील महिला होती आणि सापडलेला मृतदेह उत्तर भारतातील महिलेचा असल्यासारखा दिसत होता. म्हणून पोलिसांना वाटलं बहुधा हा त्या महिलेचा मारेकरी असावा. इन्स्पेक्टर अमोल देशमुख आणि त्यांच्या टीमने सुटकेचा निश्वास सोडला. त्यांना वाटलं, चला, अखेर ही केस सुटली. आता मीडियाकडून आणि जनतेकडून येणारा दबाव कमी होईल. पोलिसांनी त्या व्यक्तीला विचारलं, तू तुझ्या बायकोचा मृतदेह कुठे टाकला? त्यावेळी त्या संशयित व्यक्तीला पोलीस आणि पोलिसांची टीम घटनास्थळी घेऊन गेली. तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं. पोलिसांनी त्याला विमानतळाच्या मागच्या बाजूला जिथे महिलेचा मृतदेह सापडला होता तिथे आणलं. पोलिसांनी त्याला विचारलं, सांग, नेमक्या कोणत्या ठिकाणी तू तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कुठे टाकलास? तो लगेच म्हणाला, सर, मी इथे मृतदेह टाकलेला नाही, मी दुसऱ्या ठिकाणी हत्या केली होती. हे ऐकून पोलीस चांगले संतापले. अरे, इथेच आम्हाला त्या महिलेचा मृतदेह सापडला आहे, पण तो पुन्हा पुन्हा तेच म्हणत राहिला. नाही सर, मी दुसऱ्याच ठिकाणी तिची हत्या केली होती. पोलिसांना काही समजत नव्हतं. शेवटी त्यांनी ठरवलं, हा नेमकं कोणतं ठिकाण सांगतोय ते पाहूया. तो त्या पोलिसांना घटनास्थळापासून जवळपास 2 किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे पोहोचल्यानंतर तो म्हणाला, सर, याच ठिकाणी मी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह इथे टाकून दिला. पोलिसांचा संताप आणखी वाढला. त्यांना वाटलं, कदाचित हा व्यक्ती मुद्दाम पोलिसांचा वेळ वाया घालवत आहे. काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पोलिसांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खोटं सांगतात की मीच हत्या केली आहे. आता पोलिसांना संशय आला, हा देखील तसाच प्रकार करत आहे. पण त्याचवेळी तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नसाल तर इथल्या गावातील लोकांना विचारा. पोलिसांनी त्या परिसरातील लोकांची चौकशी केली. तेव्हा गावातील लोक म्हणाले, हो सर, साधारण आठवडाभरापूर्वी याच परिसरात पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता. हे ऐकून इन्स्पेक्टर अमोल देशमुख आणि त्यांची टीम अक्षरशः हादरली. आता त्यांच्या लक्षात आलं की हा आणखी एका वेगळ्या खुनाबद्दल बोलत होता. म्हणजे ज्या महिलेचा मृतदेह आता सापडला होता तिच्या खुनाच्या साधारण आठवडाभर आधी याच व्यक्तीने आणखी एका महिलेची हत्या केली होती. पोलिसांना प्रचंड धक्का बसला. एका केसचा तपास करत असताना त्यांना ॲक्सिडेंटली दुसरी हत्या देखील उघडकीस त्यांनी आणली होती. पोलिसांनी तात्काळ दुसऱ्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि या नवीन आरोपीला त्यांच्या ताब्यात दिलं. इन्स्पेक्टर अमोल देशमुख आणि त्यांची टीम या दुसऱ्या केसचा छडा लागल्यामुळे काही काळ आनंदी होती. पण जरा विचार करा, एका खुनाचा तपास करताना दुसरा खून उघडकीस आला होता आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दुसरी महिला देखील याच परिसरात पहिल्या महिलेच्या हत्येच्या आसपासच्या काळात मारली गेली होती. पोलिसांना वाटलं होतं की आता त्यांच्याकडे एक मोठा धागा आहे. पण पुन्हा एकदा ही केस डेड एंडवर जाऊन थांबली. मारेकरी कोण आहे हे तर दूरच राहिलं. ज्या महिलेचा मृतदेह सर्वप्रथम सापडला होता ती महिला नेमकी कोण आहे हे देखील पोलिसांना अजून समजलं नव्हतं. पोलीस अक्षरशः हैराण झाले होते.
तेव्हाच इन्स्पेक्टर अमोल देशमुख यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, अमोल, विश्वास सोडू नको, प्रयत्न सुरू ठेव. आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलं ते विसरा आणि पुन्हा सुरुवातीपासून या केसकडे पहा. त्या महिलेची ओळख शोधण्यासाठी आपण जीन्स आणि घड्याळाच्या माध्यमातून फिल्टरिंग केली होती. त्याच दिशेने पुन्हा तपास सुरू करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या शब्दामुळे अमोल देशमुख आणि त्यांच्या टीममध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण झाला. ते पुन्हा ग्राउंड झिरोपासून तपास सुरू करू लागले. इन्स्पेक्टर अमोल देशमुख हे अतिशय हुशार आणि अनुभवी पोलीस अधिकारी होते. त्यांनी याआधी देखील अनेक गुन्ह्यांची प्रकरणे हाताळली होती. याच काळात त्यांच्या जुन्या तपासातील एक केस पुन्हा महत्त्वाची ठरू लागली. साधारण महिनाभरापूर्वी संतोष काळे नावाच्या एका चोराने एका घरात चोरी केली होती. त्याने त्या घरातून 50 तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरले होते. चोरी केल्यानंतर तो राज्याबाहेर पळून गेला होता. पोलिसांना माहिती मिळाली की संतोष काळे नागपूर सोडून कोलकात्याला गेला आहे. ही माहिती मिळताच अमोल देशमुख स्वतः त्याच्या शोधासाठी तिकडे गेले. काही दिवस शोध घेतल्यानंतर त्यांनी संतोष काळेला पकडलं. पोलीस त्याला नागपूरला आणण्याच्या तयारीत होते. पण कोतवाली पोलिसांनी त्यांना सांगितलं, सर, तुम्ही ज्या व्यक्तीला शोधत आला होता त्याने फक्त तुमच्या भागात चोरी केली नाही, त्याच्यावर आमच्या भागात देखील अनेक गुन्हे दाखल आहे. त्यामुळे आम्हाला काही दिवस त्याची चौकशी करू द्या. त्यानंतर आम्ही त्याला नागपूरला पाठवतो. त्यामुळे अमोल देशमुख परत नागपूरला आले. काही दिवसांनी कोलकात्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने अमोल देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. 1-2 दिवस नव्हे, सलग 4-5 दिवस तो फोन करत होता. पण अमोल देशमुख फोन उचलत नव्हते. कारण या महिलेच्या हत्येच्या केसने त्यांना पूर्णपणे व्यापून टाकलं होतं. महिलेची ओळख अद्याप देखील समोर आलेली नव्हती. मीडियाकडून दबाव होता, सामान्य नागरिकांकडून देखील दबाव होता. योग्य झोप मिळत नव्हती. अमोल देशमुख मानसिकदृष्ट्या खूप थकले होते. शेवटी एके दिवशी ते थोडे रिलॅक्स होऊन बसले असताना कोलकात्यावरून पुन्हा फोन आला. यावेळी त्यांनी फोन उचलला. ते म्हणाले, हो सर, सांगा. समोरून अधिकारी म्हणाले, सर, तुमच्या भागात मोठी केस सुरू आहे असं कळालं. अमोल म्हणाले, हो सर, आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, पण अजून त्या महिलेची ओळख पटलेली नाही, त्यामुळे सध्या खूप दबाव आहे. तेव्हा कोलकाता पोलीस अधिकारी म्हणाले, संतोष काळेच्या केसची आमची चौकशी पूर्ण झाली आहे. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा त्याला घेऊन जाऊ शकता. अमोल देशमुख म्हणाले, ठीक आहे सर, मी आधी ही केस पूर्ण करतो. सध्या या केसचा खूप दबाव आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची चांगली ओळख झाली होती. कोलकात्यातील अधिकारी मित्रासारखे झाले होते. त्यांनी विचारलं, पण नेमकी केस काय आहे? अमोल देशमुख म्हणाले, सर, एका महिला विमानतळाच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत सापडली आहे. ती कदाचित उत्तर भारतातील असावी, पण तिची ओळखच पटत नाही. तिच्याकडे फक्त जीन्स, घड्याळ आणि चप्पल अशा काही वस्तू आहे. त्यांच्याद्वारे आम्ही त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहोत. समोरच्या अधिकाऱ्याने अचानक विचारलं, सर, तुम्हाला तिचा मृतदेह नेमका कधी सापडला? अमोल देशमुख म्हणाले, 31 जुलै 2019 रोजी. समोरचा अधिकारी काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, सर, त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या पोलीस ठाण्यात सचिन नावाचा एक व्यक्ती आला होता. त्याने त्याची बायको हरवल्याची तक्रार केली होती. त्याची बायको कामासाठी नागपूरला गेली होती आणि परत आलीच नाही. हे ऐकताच अमोल देशमुख सावध झाले. त्यांनी विचारलं, पण सर, तुम्ही ही तक्रार FIR म्हणून नोंदवली आहे का? समोरून उत्तर आलं, नाही सर, आम्ही FIR नोंदवली नव्हती. नवरा बायकोमध्ये कधी भांडण झालं असेल आणि ती स्वतःहून कुठेतरी गेली असेल, परत येईल असा विचार करून आम्ही फक्त डायरीमध्ये नोंद केली होती. मग त्या अधिकाऱ्याने सांगितलं, पण तुम्ही सांगत आहात की तुमच्याकडे उत्तर भारतातील एका महिलेचा मृतदेह आहे. त्यामुळे मला शंका येते की कदाचित हीच महिला असू शकते. अमोल देशमुख यांच्या मनात पुन्हा एक आशेचा किरण निर्माण झाला. त्यांनी लगेच सांगितलं, तुम्ही त्या सचिनकडून त्याच्या बायकोचा फोटो घ्या आणि मला ताबडतोब व्हॉट्सॲपवर पाठवा. आता पहिल्यांदाच अमोल देशमुख यांना वाटू लागलं होतं, कदाचित आपल्याला या महिलेची ओळख मिळणार आहे. पण त्याचवेळी घड्याळाच्या तपासातून देखील एक महत्त्वाचा धागा समोर येत होता. अमोल देशमुख यांच्या मनात आता एक आशा निर्माण झाली की कदाचित या महिलेची ओळख लवकरच पटणार. पण त्याचवेळी घड्याळाच्या तपासातून देखील पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. पोलिसांनी या महिलेच्या घड्याळाबद्दल माहिती मिळवण्यासाठी अनेक लोकांसोबत संपर्क साधला होता. त्यांच्याकडे महिलेचा फोटो देखील पाठवला जात होता. अशाच वेळी कोलकात्यामधील अजय नावाच्या एका व्यक्तीचा पोलिसांसोबत संपर्क झाला. तो म्हणाला,
सर, हे घड्याळ कोणाच्या हातात होतं हे मला माहिती आहे. पोलिसांनी विचारलं, तुम्ही काय म्हणताय? अजय म्हणाला, हो सर, माझी एक मैत्रीण आहे. हे घड्याळ मीच तिला गिफ्ट म्हणून दिलं होतं. पोलिसांनी लगेच विचारलं, तुम्ही एक घड्याळ तिला कधी दिलं होतं? अजय म्हणाला, साधारणपणे 1 वर्ष झाला असेल. पोलिसांनी पुढचा प्रश्न विचारला, तुमची ती मैत्रीण सध्या कुठं आहे? अजय म्हणाला, ती कामानिमित्त नागपूरला आली होती. गेल्या आठवड्यात ती नागपूरला जाणार असल्याचं सांगत होती, पण आता ती परत कोलकात्याला आली आहे की नाही याची मला कल्पना नाही. पोलिसांनी त्याला विचारलं, तुम्ही आम्हाला तिचा फोटो तात्काळ पाठवा. अजय म्हणाला, हो सर, मी लगेच पाठवतो. पण काही वेळाने तो म्हणाला, सर, फोटो माझ्याकडून सध्या पाठवला गेला नाही. कदाचित काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. पोलिसांनी त्याला पुन्हा फोटो पाठवायला सांगितलं. दरम्यान कोलकात्यातील पोलिसांकडून देखील सचिनचे दिलेल्या हरवल्याच्या तक्रारीमधील महिलेचा फोटो मागवण्यात आला. आता 2 ठिकाणी 2 फोटो पाठवले गेले. एका बाजूला अजयने ओळख सांगितलेल्या महिलेचा फोटो, दुसऱ्या बाजूला सचिनने त्याच्या हरवलेल्या बायकोचा दिलेला फोटो. दोन्ही व्यक्तींचा फोटो पाहताच एकच गोष्ट सांगितली, हो सर, हीच ती महिला आहे. अजय म्हणाला, सर, ही माझी मैत्रीण आहे. आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी सांगितलं, सर, कोणती शंका नाही, हाच फोटो सचिनच्या बायकोचा आहे. त्याचीच बायको नागपूरमध्ये बेपत्ता झाली होती. आता पोलिसांना खात्री पटली होती. जवळपास 10 दिवसानंतर अखेर त्या मृत महिलेची ओळख पटली. त्या महिलेचं नाव होतं पूजा पाटील. ती मूळची कोलकात्याची होती. ती फ्रीलान्सर इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. सामान्यपणे एखाद्या कंपनीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इव्हेंट मॅनेजरला वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागतं. पूजा देखील अशाच प्रकारे वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करत असायची. नागपूरमध्ये एका कंपनीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जबाबदारी तिला मिळाली होती. त्यासाठी ती 30 जुलैला कोलकात्यावरून नागपूरला आली होती. तिला दुसऱ्या दिवशी परत जायचं होतं, म्हणून तिच्या नवऱ्याने ती परत न आल्याची हरवल्याची तक्रार केली होती. आता पोलिसांनी पूजाच्या वैयक्तिक आयुष्याची चौकशी सुरू केली. तिच्या मित्र मैत्रिणींची चौकशी करण्यात आली आणि त्या तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. पूजाला घड्याळ गिफ्ट करणारा अजय हा फक्त तिचा मित्र नव्हता. दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आता पोलिसांच्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला. कदाचित अजयनेच पूजाची हत्या केली असेल का? कारण पूजा नागपूरला आली होती, तिची हत्या नागपूरमध्ये झाली होती आणि तिच्या हातातील महागडं घड्याळ अजयने तिला गिफ्ट केलं होतं. मग अजयने तिची हत्या करून पुन्हा कोलकात्याला पळ काढला असेल का? पण एक गोष्ट पोलिसांना खटकत होती. जर अजयला काही लपवायचं होतं तर त्याने स्वतःहून पोलिसांना फोन करून हे घड्याळ त्याने पूजाला दिलं होतं असं का सांगितलं? याच कारणामुळे पोलिसांनी अजयवर तात्काळ कारवाई न करता त्याची सखोल चौकशी सुरू केली. दरम्यान पोलिसांनी पूजाच्या नागपूरमधील शेवटच्या दिवसाचा संपूर्ण तपास सुरू केला. पूजा 30 जुलैच्या सकाळी नागपूरला आली होती. त्या दिवशी तिचं इव्हेंटचं काम होतं. संपूर्ण दिवस ती कार्यक्रमाच्या कामामध्ये व्यस्त होती आणि 31 जुलैच्या सकाळी तिला नागपूर सोडून परत कोलकात्याला जायचं होतं. पण त्याच दिवशी तिचा मृतदेह विमानतळाच्या मागच्या बाजूला सापडला. आता पोलिसांसमोर आणखी एक प्रश्न होता, पूजा नागपूरमध्ये नेमकी कुठे राहत होती? तपास केल्यावर समोर आलं की ती एका 3 स्टार हॉटेलमध्ये राहत होती. पोलीस लगेच त्या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी पूजाच्या नागपूरमधील शेवटच्या काही तासांचा प्रत्येक क्षण समजून त्यांना घ्यायचा होता. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, हो सर, पूजा 30 जुलैला हॉटेलमध्ये आली होती. ती संपूर्ण दिवस इथे होती आणि 31 जुलैच्या सकाळी तिने चेकआउट केलं. पोलिसांनी तिच्या 30 जुलैच्या दिवसभरातील हालचालींची माहिती गोळा करायला सुरुवात केली. ती ज्या ज्या कार्यक्रमासाठी नागपूरला आली होती तिथे पोलीस पोहोचले. कार्यक्रमांच्या आयोजकांनी सांगितलं, हो सर, पूजा संपूर्ण दिवस इथेच इव्हेंट मॅनेज करत होती. ती संध्याकाळी इथून निघून गेली. म्हणजे 30 जुलैच्या दिवसभरात पूजा कुठे होती याचा बराचसा तपशील पोलिसांना मिळाला. पण आता खरी गूढ गोष्ट होती, 31 जुलैच्या पहाटे ती हॉटेलमधून निघाल्यानंतर नेमकी कुठे गेली? कारण तिचं विमान सकाळी 6 वाजता होतं. त्यामुळे ती साधारण 3-4 वाजता हॉटेलमधून निघाली असं पोलिसांना वाटत होतं. पोलिसांनी तिच्या फोनमधील टॅक्सी बुकिंगचा डेटा तपासला. हॉटेलपासून इव्हेंटच्या ठिकाणापर्यंतच्या तिच्या सर्व टॅक्सी बुकिंगची माहिती उपलब्ध होती. विमानतळावर येण्यापूर्वीच्या हालचालीची माहिती मिळत होती, पण विमानतळावर जाण्यासाठी तिने केलेली शेवटची टॅक्सी बुकिंग मात्र कुठे दिसत नव्हती. हेच पोलिसांसाठी खूप मोठं कांड होतं. कारण जर तिचं विमान सकाळी 6 वाजता होतं तर ती विमानतळावर गेली पाहिजे होती. मग ती विमानतळावर कशी गेली नाही? पोलिसांना आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती,
पूजा पाटीलने नागपूरमध्ये केलेल्या जवळपास सर्व टॅक्सी बुकिंगची माहिती उपलब्ध होती. विमानतळावर जाण्याची वेळ आली होती तेव्हा मात्र शेवटच्या टॅक्सीची कोणतीच ऑनलाईन बुकिंग नोंद नव्हती. मग प्रश्न निर्माण झाला, पूजा टॅक्सी बुक न करता विमानतळावर कशी जाणार होती? इन्स्पेक्टर अमोल देशमुख आणि त्यांच्या टीमने हॉटेलच्या रिसेप्शनची पुन्हा चौकशी केली. पोलिसांनी विचारलं, पूजा हॉटेलमधून नेमकी किती वाजता निघाली? हॉटेलच्या रेकॉर्डनुसार ती रात्री चेकआउट करून निघाली होती आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास एक टॅक्सी आली होती. पोलिसांनी विचारलं, ही टॅक्सी पूजाने ऑनलाईन बुक केली होती का? हॉटेलवाल्यांनी सांगितलं, नाही सर, ऑनलाईन बुकिंग नव्हतं. पण त्यांना टॅक्सीचा रंग आठवत होता. ती पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार होती. आता पोलिसांच्या डोक्यात एकच शक्यता होती. काही लोक एखाद्या शहरात बाहेरून आल्यानंतर पहिल्यांदा ऑनलाईन टॅक्सी बुक करतात. त्या टॅक्सीचा चालक चांगला वाटला तर पुढच्या वेळी ते त्याच चालकाचा नंबर घेऊन थेट त्याला फोन करतात. कदाचित पूजाने हेच केलं असेल. कदाचित तिने पहिल्यांदा ज्या टॅक्सीने प्रवास केला त्या चालकाला नंतर थेट फोन करून पहाटे विमानतळावर सोडायला सांगितलं असेल. म्हणून पोलिसांनी पूजाने नागपूरला आल्यानंतर केलेल्या पहिल्या टॅक्सी बुकिंगचा तपशील तपासला. त्यातून टॅक्सी चालकाचा नंबर मिळाला. चालकाचं नाव होतं गणेश शिंदे. गणेश शिंदे हा मारुती स्विफ्ट चालवत होता. आता सगळे पुरावे एकमेकांशी जुळू लागले. पोलिसांनी आधी CCTVमध्ये एक पांढरी मारुती स्विफ्ट पाहिली होती. घटनास्थळी सापडलेल्या टायरच्या खुणा मारुती कारच्या असण्याची शक्यता फॉरेन्सिक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. आता पूजाला विमानतळावरून घेऊन जाण्यासाठी आलेला चालक देखील मारुती स्विफ्ट कार चालवत होता. पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला. कदाचित गणेश शिंदेला पूजाच्या हत्येबद्दल काहीतरी माहिती असेल. पोलिसांनी गणेशचा शोध सुरू केला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणेश गेल्या 4 दिवसांपासून टॅक्सी चालवायचाच गेला नव्हता. पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि तिथे गणेश अगदी निवांतपणे बसून TV पाहत होता. पोलिसांनी त्याला विचारलं, गणेश, गेल्या आठवड्यात तू एका महिलेला हॉटेलमधून घेऊन गेला होता ना? पूजा पाटील नावाची महिला? गणेश काही क्षण शांत राहिला. तो म्हणाला, हो सर, मीच तिला सकाळी घेऊन गेलो होतो. पोलिसांनी विचारलं, तिने तुला काय सांगितलं होतं? गणेश म्हणाला, मॅडम म्हणाल्या, मला दुसऱ्या दिवशी सकाळी मला विमानतळावर जायचं आहे. माझं विमान सकाळी 6 वाजता आहे. त्यामुळे तू साधारण पहाटे 3 वाजता हॉटेलवर ये आणि मला घेऊन जा. खूप लवकर वेळ असल्यामुळे मी तुला जास्त पैसे देईल असंही त्यांनी सांगितलं होतं. पोलिसांनी विचारलं, किती पैसे? गणेश म्हणाला, साधारणपणे 1200 रुपये देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण त्यानंतर गणेशने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, सर, मी त्यांना विमानतळावर सोडलं होतं. मग काय झालं? पोलिसांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे सांगितलं, गणेश, त्या महिलेची हत्या झाली. हे ऐकताच गणेशच्या चेहऱ्यावर धक्का दिसला. तो म्हणाला, काय सर? मी तर तिला विमानतळाच्या गेटवर सोडलं होतं. पण पोलिसांनी आधीच विमानतळाच्या CCTV फुटेजची तपासणी केली होती आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झाली होती. पूजा पाटील विमानतळाच्या आतमध्ये गेली नव्हती. गणेशने सांगितलेल्या गोष्टी आणि CCTVमधील पुरावे हे एकमेकांसोबत जुळत नव्हते. आता पोलिसांना खात्री झाली होती, गणेश काहीतरी लपवत होता. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेण्याचा निर्णय घेतला. घराची संपूर्ण झडती घेत असताना पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. पूजा पाटीलची पर्स आणि हँडबॅग गणेशच्या घरातून सापडली. पोलिसांना आणखी एक धक्कादायक गोष्ट समजली. गणेशच्या घरापासून 2 घरं पुढे त्याच्या एका नातेवाईकाचं घर होतं. पोलिसांनी तिथे झडती घेतली आणि तिथे त्यांना पूजा नागपूरला येताना घेऊन आलेली सुटकेस सापडली. आता पोलिसांकडे गणेश विरुद्ध पुरावे वाढत चालले होते. पूजाला शेवटचं घेऊन जाणारा चालक तो होता. त्याची कार मारुती स्विफ्ट होती. CCTVमध्ये मारुती स्विफ्ट दिसली होती. पूजाचा मृतदेह विमानतळाच्या मागच्या बाजूला सापडला होता. पूजाची पर्स आणि हँडबॅग गणेशच्या घरात सापडली होती. तिची सुटकेस त्याच्या नातेवाईकाच्या घरातून सापडली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेशने सांगितलं होतं की त्याने पूजाला विमानतळावर सोडलं. पण CCTVनुसार पूजा विमानतळात प्रवेश करताना दिसत नव्हती. आता पोलिसांना खात्री वाटू लागली की पूजाच्या हत्येमागे गणेश शिंदेचा हात असण्याची शक्यता खूप जास्त आहे. पोलिसांनी गणेशला अटक केलं. गणेशने स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक कारणं सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या विरुद्ध पुरावे इतके मजबूत होते की त्याला जास्त वेळ खोटं बोलता आलं नाही. शेवटी गणेशने मान खाली घातली आणि म्हणाला, सर, आता माझ्याकडून सुटणं शक्य नाही. मी सगळं खरं सांगतो. पोलिसांनी त्याला विचारलं, सुरुवातीपासून सगळं सांग. तू कोण आहे आणि पूजाची हत्या का केली?
गणेशने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. तो फक्त 22 वर्षाचा होता. तो मूळचा दुसऱ्या ठिकाणचा होता आणि नागपूरमध्ये टॅक्सी चालवण्यासाठी आला होता. त्याच्या भावाने त्याच्यासाठी टॅक्सी घेतली होती, पण त्या टॅक्सीचा EMI गणेशला प्रत्येक महिन्याला भरावा लागत होता. टॅक्सी चालवून मिळणारे पैसे EMI भरण्यासाठी पुरेसे पडत नव्हते. त्यामुळे गणेशवर पैशांचा मोठा दबाव होता. त्याला पैशांची खूप गरज होती आणि मग 30 जुलैला पूजा पाटील कोलकात्यावरून नागपूरला आली. तिने गणेशची टॅक्सी बुक केली. गणेशने तिला हॉटेलमध्ये सोडलं. त्यानंतर त्याने विचार केला, ही महिला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा विमानतळावर जाणार आहे. तिच्याकडे महागडं घड्याळ आहे, तिच्याकडे पैसे देखील असतील. आणि याच विचारातून त्याच्या मनात एक धोकादायक योजना तयार झाली. गणेश शिंदेने पोलिसांना सांगितलं, पूजाला विमानतळावर नेण्याऐवजी तो मुद्दाम नागपूरच्या विमानतळाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका निर्जन परिसरात घेऊन गेला. पूजा गाडीमध्ये झोपली होती. मागच्या दिवशी संपूर्ण दिवस काम केल्यामुळे ती खूप थकली होती. त्यामुळे गणेश गाडी घेऊन कुठे जात आहे याची तिला कल्पना नव्हती. काही वेळाने गाडी एका ठिकाणी थांबली. पूजा जागी झाली. तिने आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे अंधार होता. तिला समजत नव्हतं की ती नेमकी कुठे आली आहे. तेव्हा गणेशने तिच्याकडे पाहून तिच्याकडील सगळे पैसे त्याला देण्याची मागणी केली. पूजा म्हणाली, माझ्याकडे पैसे नाही. मी सहसा जास्त रोख पैसे जवळ ठेवत नाही. माझ्याकडे फक्त 500 रुपये आहे. हे ऐकून गणेश चांगला संतापला. तो तिला धमकावू लागला. तेव्हा पूजा संधी साधून गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. गणेश तिच्या मागे धावला. त्याच्या हातात असलेल्या एका लोखंडी रॉडने त्याने तिच्या डोक्यावर 2 वेळा प्रहार केला. प्रहार होताच पूजा चक्कर येऊन तिथे कोसळली. त्यानंतर गणेशने तिच्यावर आणखी हल्ला केला. पोलिसांच्या चौकशीत त्यानं सांगितलं की त्याने तिच्या अंगावरील वस्तू काढून घेतल्या. तिची सुटकेस, मोबाईल फोन, हँडबॅग आणि इतर सामान त्यानं घेतलं. पूजाचा मोबाईल अनलॉक होता. त्यामुळे गणेशने तिच्या मोबाईलमधून तिच्या बँक खात्यातील UPI व्यवहाराच्या माध्यमातून सुमारे 14,000 रुपये रक्कम स्वतःकडे ट्रान्स्फर केली. पण पूजाने सांगितल्याप्रमाणे तिच्या पर्समध्ये जास्त रोख पैसे नव्हते, फक्त 500 रुपये होते. गणेशने ते पैसे देखील घेतले. त्यानंतर त्याने पूजाची सुटकेस आणि इतर सामान तपासलं. कदाचित त्यात आणखी काही मौल्यवान वस्तू असतील या विचाराने त्याने तिच्या वस्तू चोरी केल्या. पण एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही. पूजाच्या हातातील महागडं घड्याळ त्याच्याकडून राहून गेलं. गणेश तिथून निघण्याच्या तयारीत असतानाच त्याला जाणवलं की पूजा अजून देखील जिवंत आहे. ती वेदनेने हलत होती. गणेशने जवळच पडलेला एक कॉन्क्रीटचा ब्लॉक उचलला आणि तिच्या डोक्यात मारला. त्यानंतर पूजाचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे साधारण 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. गणेशने पूजाची सुटकेस आणि इतर सामान घेऊन आपल्या घरी तो परतला. त्यानंतर त्याने तिची एक सुटकेस आपल्या नातेवाईकांकडे ठेवली. पूजाच्या खात्यातून ट्रान्स्फर केलेले 14,000 रुपये हेच त्याला मिळालेले मुख्य पैसे होते. त्याने तिचा मोबाईल बंद करून स्वतःकडे ठेवला. पूजाची पर्स आणि इतर वस्तू त्याच्याकडे राहिल्या. त्यानंतर जवळपास आठवडाभर गणेश कामावर गेला नाही. तो शांतपणे बसून पोलिसांचा तपास कुठपर्यंत पोहोचतो हे पाहत होता. त्याला वाटत होतं पोलिसांना त्या महिलेची ओळखच पटलेली नाही, म्हणून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्या दबावामधील काही गोष्टी पोलिसांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्याला पुन्हा विचारलं, फक्त एवढ्या पैशांसाठी तू एवढा मोठा गुन्हा का केला? गणेश शेवटी सत्य कबूल करू लागला. तो म्हणाला, सर, सुरुवातीला माझा उद्देश तिच्याकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटण्याचा होता. पण त्यानंतर त्याने पूजासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पूजाने त्याला जोरदार विरोध केला. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्यातून तिची हत्या झाली. अशा प्रकारे गणेशने अखेर संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. या केसची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पूजा पाटीलची ओळख पटण्यासाठी पोलिसांना जवळपास 7 दिवस लागले. पण एकदा तिची ओळख पटली आणि पोलिसांना तिचा मोबाईल, डिजिटल व्यवहार आणि इतर माहिती मिळाली, त्यानंतर तपासाचा वेग पूर्णपणे बदलला. पोलिसांनी तिच्या फोनची तपासणी केली, डिजिटल ट्रान्झॅक्शन तपासले, इतर पुरावे तपासले आणि त्यानंतर अवघ्या काही तासात गणेश शिंदेला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केलं. त्याच्यावर हत्या, चोरी आणि पूजासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यासंबंधी विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली. मात्र या केसचा शेवटही तितकाच धक्कादायक होता. गणेशला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास 2 वर्ष तो तुरुंगात होता आणि केस न्यायालयात पुढे जाण्याची प्रतीक्षा करत होती. पण सप्टेंबर 2021 मध्ये तुरुंगात असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्याला अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय होतं याबाबत पूर्ण स्पष्टता समोर आली नाही. पण या प्रकरणात गणेश हा मुख्य आरोपी होता आणि त्याचा साथीदार कोणीच नसल्याचं समोर आलं. त्याच्या मृत्यूनंतर सप्टेंबर 2021 मध्ये ही केस ऑफिशियली बंद करण्यात आली. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.